रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची। ऐसे श्रीधर जाणता मनी, महाराज वदले गरजोनी। हिंदुस्ताना सोडूनी उगाच कुठे जाऊ नको। अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन। भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे। नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता जी आपण ओवी ऐकली ही ओवी आहे संत दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजय या ग्रंथामधली. शेगावचे गजानन महाराज यांनी आपल्या योगशक्तीच्या माध्यमातून समाजातल्या अनेक स्तरांवरच्या धुरीणांना शहाणं केलं आणि त्यात सगळे आले. त्यामुळे त्यांचं चरित्र त्या पोथीरूपानं वाचत असताना सतत वाटत राहतं की योगशक्तीचा विनियोग अशा पद्धतीनं समाज उद्धारासाठी केला जाऊ शकतो. आणि त्याचं अत्यंत आदर्श उत्तम उदाहरण म्हणजे शेगावचे संत गजानन महाराज. शेतकऱ्याला पाणी देणे गजानन महाराज तिथे आहेत. सोनार म्हणजे व्यापार करणाऱ्या माणसाला शहाणं करणं गजानन महाराज आहेत. गोसावी जो पोटभरू होऊन लोकांना केवळ पाठांतरावरती जिंकण्याचा प्रयत्न करतो त्याला त्यांनी शहाणं केलेलं आहे. पाटील ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला शहाणं केलेलं आहे. गृहिणी तिलाही शहाणं केलेलं आहे. असंख्य प्रकारे महाराजांनी प्रत्येक स्तरावरती आपलं उद्धाराचं काम केलेलं आढळतं. अगदी लोकमान्य टिळकांच्या सभेमध्ये जाऊन शिवजयंतीनिमित्त गजानन महाराजांनी आशीर्वाद दिलेले आहेत. केवळ योगशक्तीच्या माध्यमातून चमत्कार ते सुद्धा वैयक्तिक आनंदासाठी समाधानासाठी नाही तर त्यात समाजाचाही उद्धार अपेक्षित आहे. एक घटना अशी आहे की ज्या घटनेमध्ये गजानन महाराजांनी जे सांगितलं त्या ओव्या तुम्ही आता ऐकल्यात. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीधर गोविंद काळे. शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी परदेशात जायचं भारत सोडून अशी कल्पना श्रीधर काळेंच्या मनात आली आणि सहज योगाने ते महाराजांचं दर्शन घ्यायला मठामध्ये आलेत. आणि महाराजांच्या ते लक्षात आलं की श्रीधर काळे का आलेले आहेत. आणि म्हणून दासगणू महाराजांनी त्या ओव्यांमध्ये वर्णन असं केलेलं आहे की ऐसे श्रीधर जाणता मनी, ऐसे श्रीधर जाणता मनी, महाराज वदले गरजोनी. हिंदुस्थाना सोडूनी उगाच कुठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन. कुठे हिंदुस्थानमध्ये अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन. भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. भारताची ओळख योगशास्त्रासाठी आहे. हिंदुस्थान सोडून जाऊ नकोस. आज आमच्या भारतवर्षामध्ये भारत सोडून जेवढे परदेशात जाऊन तुम्ही शिकाल तेवढे तुम्ही ज्ञानी, तेवढे तुम्ही मोठे, तेवढे तुम्ही श्रीमंत, तेवढे तुम्ही असे वागणारे. आणि मग ते कालांतरानं तिथेच राहून त्यांच्याही आचरणामध्ये तो फरक पडतो. परंतु भारतातून बाहेर जाणं शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी, नोकरीसाठी, याला इंग्लिशमध्ये ब्रेन ड्रेन म्हटलेलं आहे की बुद्धी इकडची आहे आणि काम करते बाहेर जाऊन. आता संत गजानन महाराजांच्या दृष्टिकोनातून श्रीधर काळेला जाऊ नको सांगणं हा निरोप केवळ त्या श्रीधर काळे या व्यक्तीसाठी नाही आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. मला तर नेहमी असं वाटतं की असं कसं घडतं आहे. ज्या देशाच्या तक्षशिला, नालंदा विश्वविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी परदेशातून मुलं येत होते, विद्यार्थी येत होते, हे उलटं कसं झालं सगळं. आता जो तो उठतो तो बाहेर. कुठे मुलगा अमेरिकेत आहे, कुठे मुलगा इंग्लंडमध्ये आहे, मुलगी कुठे ती पण अमेरिकेत आहे. अख्खंच्या अख्खं घरच अमेरिकेमध्ये आहे अशी स्थिती निर्माण झाली. आणि प्रतिष्ठेचा मुद्दा आला तो
मला असं वाटतं की गजानन महाराजांनी त्या काळात काळेला जाऊ नको सांगणं म्हणजे सगळ्याच समाजाला दिलेला अत्यंत महत्त्वाचा संदेश, आणि तो असा आहे की अगणित करावे पुण्य तेव्हाच येथे होते जनन. दुर्लभे भारते जन्मा असं संस्कृत श्लोकच आहे. दुर्लभे भारते जन्मा, भारतात जन्म मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे. याचं कारण काय आहे ते शेवटच्या 2 चरणांमध्ये गजानन महाराज सांगतात त्याला की भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. या संपूर्ण जगामध्ये भारताच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा विचार केला तर भौतिकातून अध्यात्माकडे नेण्याची क्रिया माणसाला आनंदी बनवते, सुखी बनवते, समाधानी बनवते, तृप्त बनवते. आणि त्यासाठी म्हणून मला असं वाटतं की गजानन महाराजांनी हा मुद्दा सांगितला जो तुम्हा आम्हाला आज कळला पाहिजे. परवा सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो आणि एक आजोबा भेटले. नमस्कार आजोबा, शुभप्रभात. आजोबा म्हणाले शुभप्रभात. मी त्याला म्हटलं काय करतो तुमचा नातू हल्ली? काही महिन्यांपूर्वी भेटला होता. तर म्हणे काही नाही, तो इंजिनियर झाला आमचा नातू. हां, आणि काय नाही, महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अमेरिकेत गेला. मी म्हटलं महात्मा गांधींच्या आवाहनाला तुमच्या नातवांनी प्रतिसाद दिला? कोणतं आवाहन? तर ते आजोबा अजून म्हणाले छोडो भारत. गांधीजींनी छोडो भारत इंग्रजांना सांगितलं होतं. ते राहिलं बाजूला, त्या छोडो भारतचा प्रतिध्वनी अजूनही गुंजतोच आहे आणि तो आम्हाला सांगतो आहे की छोडो भारत, छोडो भारत. आधीच मुळात हिंदू सनातन संस्कृतीचा एकमेव देश, बाकी देशच नाही. 1400 वर्षापूर्वी इस्लामचा एकही देश नव्हता. आज 56 का 57 देश आहेत. ख्रिश्चनांचं कोणीच नव्हतं 2000 वर्षापूर्वी. आज 130 देश आहेत. आणि 5000 वर्ष जुनी संस्कृती असलेल्या आमच्या हिंदू सनातन संस्कृतीचा देश किती? एकच, बहुसंख्य. त्यातही हे सगळे बुद्धिमान निघून जाणार. छोडो भारत, गांधीजींची आज्ञा म्हणून. मला वाटतं गजानन महाराजांच्या ह्या वक्तव्यामधनं आम्हाला तो बोध घ्यायचा आहे. आणि म्हणून मी आज ती मुद्दाम ओवी तुमच्यासमोर घेतली. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतोच आहे. कारण आम्ही सतत भारताला आम्हीच कमी लेखतो इतर जगाच्या तुलनेमध्ये, ही अडचण आहे. आणि मग ते सर्वोत्तम मौत सिद्ध करण्याचा मार्ग योगशास्त्र आहे आणि त्याच्यावरती चिंतन व्हायला पाहिजे. तिथेसुद्धा आम्ही आता योगाचं योगा 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 करायला लागलो बावटासारखे. योगा हा उच्चारच मुळात चुकीचा आहे. शोधो तुम्हाला आवडेल की नाही माहिती नाही, पण मी तर कोणी असं योगा म्हटलं की त्याला लगेच सांगतो की तू बारीक होणार नाहीस म्हणून. का? योगा असाच होणार तो. योग पाहिजे माणूस. इतकी अस्मिता आमची हरवत चालू आम्ही. ती अस्मिता जागृत करायला पाहिजे. आणि ती अस्मिता जागृत करण्याचा निरोप आम्हाला संत गजानन महाराजांनी दिला. श्रीधर काळेला सांगून हिंदुस्थानाला सोडून जाऊ नकोस, इथेच सगळं आहे म्हणून. इथे का आहे तर अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन. भारत बुद्धितीर्थ असणाऱ्या देशामध्ये जन्म मिळणं काय सोपं काम आहे काय? तो अभिमान तुम्ही आम्ही तयार करायचा आहे आमच्या मनामध्ये. तो अभिमान आमच्या मनात तयार करून आम्ही इथेच शिकायचं आणि इथेच मोठं व्हायचं आणि इथेच भारताला मोठं करायचं. आम्ही अमेरिकेतल्या कंपन्यांच्या सर्वोच्च पदावरती भारतीय बसलेले आहेत, हे कौतुकाचं आहेच. परंतु आज खूप अभिमान वाटतो जेव्हा पंतप्रधान परदेशातल्या पत्रकार परिषदेमध्ये हिंदीत बोलतात आणि बाजूला इंटरप्रिटर घेऊन इंग्लिशमध्ये सांगतात. हे व्हायलाच हवं. जेव्हा पंतप्रधान भगवद्गीता भेट देतात परदेशातल्या लोकांना, हे व्हायलाच हवं. कारण हे वैश्विक ज्ञान आहे जे इथून जातं आहे, ते योगशास्त्राचं आहे. बघा, विचार करा ह्या गोष्टीचा. आमच्या मुलांना कधी अमेरिकेत जाणार आहे? आम्ही आमच्या मुलांना संस्कृत शिकवायचं सोडाच, आम्ही मराठीसुद्धा त्यांचं कसं आहे इंग्लिश मिडियममधलं आहे, पण उत्साहाने अमेरिकन स्लँग असं सांगून अमेरिकेत गेल्यानंतर यप 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 अशी भाषा इथे शिकून तिकडे जायचं. का? अमेरिका म्हणते म्हणून. थोडा वेळा विचार करा ना, का या संतांनी या पद्धतीनं? नाही ते संत काय कमी ज्ञानी होते काय? यांना काय हरकत नव्हती बाहेर जायला? पण तसं घडत नाही. आमच्या इथे उलटं घडतं आहे. इथून अमेरिकेत गेलेली माणसं इथे येतात आणि इथल्या माणसांना शहाणपणा शिकवतात, क्रांती करायची म्हणतात. श्रोते हो, असं नाही होता कामा. जे आत्तासुद्धा घडण्याचा प्रयत्न चालू आहे. गजानन महाराज सांगतात हिंदुस्थानाला सोडून जाऊ नका कुठे, ह्या मातीलाच मोठं करा. श्रोते हो,
माझं एकच काम छोटं करा, आपापल्या देशाला मोठं करा. माझं एकच काम छोटं करा, आपापल्या देशाला मोठं करा. तरच ते शक्य आहे. जेवढं शिकाल तेवढं शिकवा, जेवढं शिकाल तेवढं शिकवा. या मातीतच सोनं पिकवा. आणि वय जसं वाढेल तसं मनही मोठं करा. माझं एकच काम छोटं करा, हिंदुस्थान, भारत या आपल्या देशाला मोठं करा. असो गजानन महाराजांनी असंच सांगितलं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही चिंतन करा. पुन्हा भेटू आपण उद्या सकाळी पहाटे 5 वाजता नवीन ओवीस. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.